होळी पुरणाची पोळी. पुरणाची पोळी फक्त होळीलाच लागते का? तर नाही, पुरणाची पोळी प्रत्येक सणाला लागते. महाराष्ट्रामध्ये आवर्जून हा पदार्थ कुणी पाहुणे रावळे आले तेव्हाही करायचे. आता इतक्यात नाही, पण पूर्वी मात्र कुणी पाहुणा आला तरी पटकन पुरण घातलं जायचं. खापरावरची पुरणपोळी हा महाराष्ट्राच्या खानदेश प्रदेशातील एक पारंपरिक आणि विशेष पदार्थ आहे. ही पोळी मातीच्या खापरावर भाजली जाते, त्यामुळे त्याला एक अनोखा स्वाद आणि खुशबू मिळते. खापराची पुरणपोळी बनवण्याची पद्धत: गव्हाच्या पिठाची कणिक बनवून घ्या. पुरणाचे सारण तयार करा, ज्यामध्ये उकडलेली चणा डाळ, गूळ, वेलची आणि जायफळ पावडर असते. कणकेचा गोळा करून त्यामध्ये पुरणाचे सारण भरून पोळी लाटून घ्या. मातीच्या खापरावर पोळी भाजून घ्या. ही पोळी मातीच्या खापरावर भाजल्यामुळे त्याला अनोख स्वाद आणि खुशबू मिळते. खानदेश प्रदेशातील एक पारंपरिक आणि विशेष पदार्थ आहे. होळी, पाडवा, गौरी, गणपती अशा सणांच्या दिवशी विशेषतः बनवली जाते. पुरणपोळीचे महत्त्व: पुरणपोळी हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. पुरणपोळीचे महत्त्व: पुरणपोळी हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग असून सण आणि विशेष प्रसंगी बनवली जाणारी एक पारंपरिक डिश आहे. भगवान कृष्णाला आवडणारी एक गोड पोळी आहे. सुंदर असं पिवळं सोनेरी पुरण, त्यात मस्त वेलची, जायफळ पूड, केसरीच्या काड्या, मंद सुवास, छान तिंपलेली कणिक आणि पुरणाचा गोळा. त्या कणकेच्या पारीत भरून हळूवार लाटलेली पोळी नाजूक हाताने तापलेल्या तव्यावर अलगद ठेवायची. जसजशी पोळी भाजली जाते, एक अप्रतिम खरपूस सुवास असंख्य घरभर दळवळतो. दोन्ही बाजूनी छान भाजलेली गरम गरम भरलेली पोळी अलगद आई पेपर किंवा जाळी वर ठेवते. यावर भरपूर तुपाची धार लागूनच वर थोडं दूध. मला सांगा, स्वर्गाची व्याख्या याहून वेगळी असेल का? पुरणपोळी करणं हे कोणा सोप्या गोम्याचं काम नव्हे. पुरणाचे परफेक्ट प्रकरण जमायला हवे. थोडं पुरण सैल झालं तर पोळ्या एकदम हळूवार होतात. थोडं घट्ट झालं की बिंदास. म्हणूनच पुरणपोळीचा डौलच निराळा आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात पुरणपोळीला बाकीच्या गोड पदार्थापेक्षा म्हणूनच थोडं मानाचं स्थान आहे. विशेषतः होळी, पाडवा, गौरी, गणपती सण म्हणजे ही अग्रस्थानी पोळीबाई विराजमान असतात. पुरणपोळीचा इतिहास जसा जुना पुराण काळापासून अगदी 12व्या शतकात सुद्धा पुरणपोळीचा उल्लेख आढळून आला आहे. याविषयी 13व्या शतकात ज्ञानेश्वरांनी मांडे करुणी घातिले वयणी ज्ञानेश्वरी ग्रंथातही पुरणपोळीचा उल्लेख मांडे म्हणून आढळतो. पेशवेकालीन पुरणपोळीचे अनेक दाखले आढळून येतात. असं म्हणतात की पुरणपोळीचे गूळ हे खरं तर कर्नाटकात जात आहे. ही गुळची तिकडची अनेक वर्षापूर्वी जो हा व्यापार निर्मित महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात देवाणघेवाण झाली, त्यात कुठेतरी कधीतरी त्यांच्याकडील ही पुरणाची पोळी आपल्याकडे आली आणि नुसती आली नाही तर पक्वान्नाची राणी झाली. भारताच्या दक्षिण भागात आपण जसजसे जात जाऊ तसतशी आपल्या लाडक्या पुरणपोळीची अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतात. केरळ पुरणपोळी, बोळी, कर्नाटकात होळिगे, अंबुडू, वेगळू, ओबंडू, तेलंगा आणि आंध्र प्रदेशात गोवांट या अशा विविध नावांनी आणि रूपांनी पुरणपोळी भेटीला येते. दाक्षिणात्य भागात काही ठिकाणी चणा डाळीऐवजी मुगाची डाळ किंवा हिरव्या मुगाचे पुरण किंवा कधी नुकतंच ओलं खोबरं आणि गोड वेलची असे पुरण करून पुरणपोळ्या केल्या जातात. उगादी, ओवण, होळी, चैत्र पाडवा अशा विविध सणांना येथे गोड पुरणाच्या पोळ्या केल्या जातात. दक्षिण सोडून आपल्या बाजूचे गुजरात राज्यही पुरणपोळीशी नाळ जोडून आहे. गुजरातमध्ये काही ठिकाणी चणा डाळीऐवजी तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. ही झाली पुरणपोळीची भावंड. पुरणाचे कडबू आणि आपण करतो कणकेच्या पारंपरिक पुरणाच्या छानसा गोळा भरून करंजी किंवा हातानेच चौकोनी आकार देऊन तळवून मस्त कडबू तयार होतात. गरम गरम कडबू यावर रवा साजूक तूप आणि काय हवं. नागपंचमीला कडबू बऱ्याच घरी केले जातात. त्या कडबूची माझे मावस चुलत भाऊ म्हणजे कोकणात किंवा मंगळूरमध्ये केले जाणारे शंकुडे
सुकुरुंडे किंवा तामिळनाडूमधील शिशियम चना किंवा मूग डाळीच्या पुरणात गूळ, खोबरं, वेलची, जायफळ घालून हे पुरण गव्हाच्या पिठात किंवा ठिकाणी उडीद डाळीच्या पिठात घोळून भजीसारखे तळून काढतात की झाले आपले सुकुरुंडे किंवा शिम्मियस तयार. तुपाची धार मात्र कुठेही गेलेली तरी कॉमन. गंमत म्हणजे मध्यंतरी श्रीलंकेला गेले असताना एका तामिळ हॉटेलात मेनू म्हणजे शिरियम वाचून राहिलं नाही. म्हणूनच मागितलं तर मस्त हिरव्या मुगाचे खोबरं गूळ घातलेले सुंदर शिरियम समोर आले. परप्रांतात या ना त्या रूपात आपलं पुरण समोर आल्याचे जो आनंद झाला काय सांगू. यावर येतेच ताव मारून पुन्हा आता मायदेशी येऊन पोळीची आतुरतेने वाट बघत आहे. पुरणपोळीचा बेत आहेच. पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच. अगदी पोळीची सख्खी बहीण. गरम गरम वरण तूप भात सोबत लिंबाची फोड, बटाट्याची भाजी, कुरड्या, पापड, काकडीची कोशिंबीर आणि पानात पुरणाचा गोळा. विथ भरपूर तूप असा जमानिमा हवाच. पण खरं सांगायचं तर मन फक्त त्या पुरणपोळीच्या घमघमाटाने, त्यातल्या पुरणाच्या चकचकीनेच भरून जाते. आणि पुरणपोळी संपली तरी आमच्या घरी भरून जाते. आमच्या घरी डब्बा भरून पुरण करून ठेवलेलं असतं. यावर मग पुढचा आठवडा खूप मजेत जातो. आता पुढच्याच आठवड्यात पुरणाचा बेत आहे. डाएट वगैरे गोष्टींना न भूलता पुरणपोळी बिनधास्त ताव मारण्याचा प्लॅन आहे. होळीला पुरणाची मस्त असण्याचे दिवस बघितले आहेत. सोबत कटाची आमटी, ताटात बाकीचे सर्व पदार्थ ऑप्शन. घरोघरी हा मेनू आता फार आवडत नाही, पण खाल्ली तर वरील सर्व प्रकारच्या पुरणपोळीत आपली पारंपरिक चणा डाळवाले पुरण गच्च भरून केलेली खरपूस भाजलेली खातो. बेसिक इज बेस्ट या नियमाला एकमेव पाठ चारोळ्यांचे सारं असलेली पुरणपोळी व ती देवदुर्लभ आणि तेथे माझे पुण्य पडे. पुरणपोळी म्हटली की सगळ्यांनाच आवडते. आता पुरणपोळीचं म्हटलं, आता पुरणपोळी खापरावरचे मांडे. खापरावरच्या मांड्याला थोडंसं वेगळंच हे असतं. वेगळं काय असतं तर आपण तो मैद्यापासूनही केला जातो. आधी गहू भिजवून गव्हाला दळून त्याची पिठी तयार केली जायची आणि मग पिठी भिजवून आणि पुरणपोळी तयार केली जायची. पुरणामध्ये मिसळून खूप छान. अगदी त्याचं करण्याची पद्धतही वेगळी बघा ना. ही खापरावरची पोळी हातावर घेऊन अलगद अशी 2 बोटांच्या बेच्यामध्ये धरून ती मोठी करून आणि खापरावर टाकणं हे एक कौशल्यच असतं. पुरणाची पोळी खूप सुंदर. प्रत्येक सणाला पुरणाची पोळी हवीच आणि प्रत्येक सण पुरणाच्या पोळीशिवाय विना. प्रत्येक पाहुणा पुरणाच्या पोळीशिवाय कधी गेलाच नाही. आता इतक्यात कुणी खात नाही, पण पुरणपोळी म्हटलं की अगदी भरगच्च आणि छान असं जेवण. बघा ना, हा पाऊस कसा आला. पुरणाची पोळी. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझं चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.